नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत समाधान शिबिर. आमदार चैनसुख संचिती यांच्या हस्ते उद्घाटन. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान अंतर्गत नागरिकांच्या महसूलविषयक समस्या तातडीने सोडविण्याच्या उद्देशाने निमगाव येथे आयोजित करण्यात आलेले समाधान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचिती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संचिती यांनी उपस्थित नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या विविध महसूलविषयक अडचणी व समस्या जाणून घेतल्या. महसूल विभागाचे काम अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान व्हावे, तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण प्रशासनाने तातडीने करावे, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शासनाच्या विविध महसूल योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व मोठे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या समाधान शिबिरात जमीन नोंदी, 7/12 उतारे, फेरफार प्रकरणे, विविध प्रमाणपत्रे तसेच इतर महसूलविषयक अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली. अनेक नागरिकांनी आपापल्या समस्या मांडत प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. या प्रसंगी तहसीलदार अजितराव जंगाम, नायब तहसीलदार शैल वटे, शिवाजीराव पाटील, विकास इंगळे, पुंजाजी पाटील तसेच सरपंच, ग्रामसेवक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाधान शिबिरामुळे नागरिकांना प्रशासनाच्या दारात न जाता गावातच सेवा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. कन्या शाळा निमगाव. नमस्कार. ओळखलेस मला? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोलही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे कोटून कोटून प्रेम केले. चक्क माझी देवी म्हणून मला कोटामध्ये प्रेम केले. जमेल तेव्हा, जमेल तसे तुम्ही माझे सोयीनुसार कौतुक करता. खऱ्यातून काय याचे की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचाच राग मी तुमच्यासमोर बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. कुरंदुदाना गोतास काढवावा, कुरंदुदाना गोतास काढवावा. साऱ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. त्या माझा वारसा सांगतात, त्या माझा वारसा सांगतात. झालं मला माहिती असं वय मला कुठे कुठे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी शिव्या शब्दांबरोबर शेणी सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर, तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस नसले होते. आज मी कसले होते? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या या बाजारू समाजसेवेसारखा बँड वाजा अगर ताशांचा मी विसरून गेले होते की मी कोणकोणते वीस स्वतःले आहे. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला दिवसले आहे. म्हणूनच तुमच्या पैरागाने कराने घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय मावल्यांनो, लेकी वाडींनो, तुम्ही शिकलात, सवरलात, चालतोय नको तेवढ्या शहाणा झालात. विकृती मुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वाद जागून स्वाद जणी रगतात. गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भात दबतात. आज साऱ्या संतांपुढे भीड भाड बोलते.
होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.